बॅक टू आवर चॅनल इनसाइड द रिदमर्स. आणि आज पण आम्ही परत घाईमध्ये. सो गाईज, थर्सडेला आहे गुरुपौर्णिमा आणि एव्हरी इयर आम्ही सरांना काय ना काय सरप्राईज देतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि आमचे सरप्राईज पण असे मस्त असतात, पण त्यामागची जी मेहनत आहे ती आम्हाला अशी लपून छपून करावी लागते. आज आमची प्रॅक्टिस लवकर सुटली, सरांनी आम्हाला घरी सोडलं आणि आम्ही परत जातो आता प्रॅक्टिसला, कारण की डान्स सेट करायचे आहेत. स्पेशल बॅचच्या स्टुडंट्सला घेऊन यावर्षी आम्ही गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन करणार आहोत. सो त्यांचा डान्स सेट आहे. आता आमच्या तिघींचा डान्स बाकी अजून सेट व्हायचा. आम्ही गपचूप चाललो परत स्टुडिओमध्ये प्रॅक्टिससाठी. स्टेडिओ आम्ही स्टुडिओवर आलेलो आहोत. असं वाटतं चोरी करतोय. दरवर्षी चोरी करावी लागते आणि कधी कधी पकडी पण लागते. हा, ऍक्च्युली म्हणजे पूर्ण नाही पकडी होत, पण खोटं बोलता येत नाही. आम्हाला हसायला येत ऍक्च्युली. हा, आमची एक मेंबर गेली. कुठे गेली? परत आलोय आम्ही इकडे. आताच येऊन गेलो होतो. आमच्या सरांसाठी आम्ही काही करू शकतो. भूक लागली. जाऊ दे सोनाली दीदी, तू सरांसाठी भूक नाही मारू शकतो. लालत है तुझी. त्याला टाळा खोल लवकर. चकोटीन बाई कुठे गेली? काही चकोटीन बाई आर्याचं नाव. एक सांगू काय? जेव्हा ना तू दुपारी मेसेज करत होतीस ना गणितसाठी, मी काय करते तेव्हा सरांनी ना मेसेज बघितला. काय? तिथे गुरुपौर्णिमा जवळ आली आहे, काय विचार केलास की नाही, आपण काय करायचं, आपण हे करायचं का ते करायचं का, ते मेसेज सरांनी वाचलं. कधी वाचले ते? आपली जेव्हा प्रिपरेशन चालू होती ना दिंडीची वाचले ना नुसतं, बाकी आपण काही ठरवलं नाहीये, आपण डिस्कस केलंय. हा, मी तेच बोलली सर हसायला लागले, पचका करते. मी बोलले की प्लॅन तर नाही समजलाय ना तुम्हाला, असंच आम्ही बोललोय, प्लॅन तर नाही समजलं. आणि त्यांना बोलायचं ना होणार की नाही कन्फर्म नाहीये करून. काय म्हणत गुरुपौर्णिमाचं सेलिब्रेशन त्यांना माहिती ते होणार. बर्थडेची तर वाट लावलीच होते मी, मुद्दाम गुरुपौर्णिमेपासून लावलीच आहे, पण तरी आपण सक्सेस करायचा प्रयत्न करतो. येस. डुएट डान्स सेट होतोय. एक कंटेम्पररी माझं कॉपी करतायत, व्हेरी बॅड. हेच विचार करून मी घेतलेला सोलोसाठी कंटेम्प.
आर्या देणार आहे गुलाब करून डान्सचा जुलाब. बात तो सही आहे. ते सुचतं मला. सॉरी गाईज प्लीज कम हिअर. सो गाईज आमचं सगळं प्रिपरेशन झालेलं आहे. प्लस त्या दिवशीचा सिक्वेन्स पण आम्ही लोकांनी लावलेला आहे. एव्हरीथिंग इज डन, जस्ट वेटिंग फॉर थर्सडे सेलिब्रेशन. चला घरी जातो. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. यू कॅन नॉट बिलीव्ह. उलट आहे दिसत नाही. 11:52 झाले. तुम्ही समजून घ्यावे. तेच असं राऊंड फिगर म्हणजे राऊंड फिगर. सो गाईज स्टे ट्यून्ड. 12 वाजले. चला निघूया, मम्मीचा फोन येईल. सगळी प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. सो टू डेज आहेत आमच्याकडे. 2 डेजमध्ये आम्हाला काही वर्क आहेत ते आम्ही शेड्यूल करून ठेवले आहेत. त्याची व्हिडिओज तुम्ही पुढे बघू शकता. तुम्ही कंटिन्यूज. प्रिंट्स घ्यायचे बाकी होते. सरांचं स्टिकर जो आम्ही मागे चिपकून होतो आणि तेच बाकी होतं. आणि तेवढ्यात सर आले होते ते. मग आम्हाला काहीतरी नाटकं नखरे करावे लागले. आणि मग काव्याची मम्मी थोडंसं असं फ्रॅक्चर याची ॲक्टिंग करून सरांना घेऊन गेली डॉक्टरकडे. सो आमच्याकडे अजून थोडा टाईम आहे. फटाफट तयारी चालली आता. तिचं ताट रेडी आहे. सरांचे फोटो आम्ही स्टिक्स करत आहोत मागे सरप्राईज देण्यासाठी. डेकोरेशन इज रेडी, एव्हरीथिंग इज रेडी. बस सरांची वेट करते. सॉन्ग इज ऑल्सो रेडी, एव्हरीथिंग इज रेडी. वी गोना रॉक. हे तुम्हाला सांगू, मला डान्सच आठवत नाही. तू तुझं लावून घे ना, तूच राहणार बघ शेवटला. तयारी झालेली आहे, सगळे सेट झालेले आहेत. फक्त सरांची वाट बघायची आता. सर कधी येणार आहेत बस. आणि आम्ही सरांसाठी स्पेशल गिफ्ट घेतलंय. सरांसाठी रिंग ही आम्ही त्यांना देणार आहे. One eternity later. सो गाईज सरांना आम्हाला लांब ठेवायचं होतं कारण की आमची थोडी तयारी बाकी होती. आता ते गेलेत, येतच नाहीत परत. कधीचे थांबलो आम्ही लोक. आता येतील. पण डॉक्टरकडे खरंच गर्दी आहेत आणि आता खरंच खूप टाइमपास झालेला आहे. सगळे पकलेत, लोळलेत. मी तुम्हाला दाखवते. मी तयारी करून करून लोळायला लागली पोरं बघा. मग असे एक्सायटेड होते पण सर काय येतच नाहीयेत आता. त्यामुळे सगळे बौर झालेत, बौर. सो गाईज तुम्ही ह्यांची तोंड बघून समजू They ask you how you are, you just have to say that you're fine when you're not really fine, but you just can't. शकता. आमचा असं का वाटतं आम्हाला आमचा पोपट होणार आहे घर. कुठे राहिले सर यार, सगळे वेटिंगवर उभे आहेत. इंतजार की बंद करो हाथ जोड़ के. मैं आईना कुछ खबर हमारे सर की. उठा ले रे बाबा, उठा ले. मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा ले. आताशी नंबर आलाय त्यांचा. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. आता नंबर आला. आता 9 वाजता गेलेले डॉक्टरकडे. आता नंबर आलाय. 9:30 वाजले. आता डॉक्टर चेक करणार, थोडी बाते होणार, त्याच्यानंतर ते औषधं देणार. प्लस ते बाहेरचे औषधं देणार. मग सर बाहेर येणार, पेमेंट करणार. त्याच्यानंतर ते मेडिकलमध्ये जाणार. तिथे जाऊन ते पेमेंट करणार, गोळ्या शोधणार, मग ते येणार. या प्रोसेसला टोटल 15 मिनिटं लागतील. म्हणजे 9:45 वाजता सर इथे येणार.
आम्हाला वाटलं तुम्हीच आम्हाला सरप्राईज देतात की काय. ए शांत शांत. हा येतो बोला. फोर आहेत. ती लकी आहे जे मला तुमच्यासारखे सर भेटले.
परफॉर्मन्स बघून मला खूप चांगलं वाटलं. अजून मला स्वतःला आता भीती वाटायला लागली आहे की मला किती जणांचे सोलो डान्स सेट करावे लागतील. पार्ले महोत्सव मध्ये मला आता असं वाटतं की आपण छाप सोडणार. प्रत्येक कॅटेगरी मध्ये आपण छाप सोडणार आहे आणि यावेळी पार्ले महोत्सव मध्ये सोलो डान्स जास्त असणार. ईच अँड एव्हरी कॅटेगरी. काय काय पूछा फिर उत्तर देने ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. थॉट कोणाच्या लेखा शिरोडकर. अरे बस आता चलो चला काका चलो चलो केकचा फोटो तरी काढा. एक केकचा फोटो घ्या फोटो घ्या. अच्छा सगळ्यांना थँक्यू सो मच. म्हणजे खरंच शब्दात सांगता येणार नाही असा सरप्राईज होता. माझी पाठ आणि कंबर दर्द सगळी गायब झाली आता हे बघूनच. ओके बट काय म्हणतात ते, हा प्रोग्राम तुम्ही जो माझ्यासाठी केला आहे असा प्रोग्राम तुमच्यासाठी पण पुढे जाऊन झाले पाहिजेत. या तयारीने तुम्ही विचार करा आणि पुढे चला. बस एवढंच मी आजच्या दिवशी सांगेन की काही वर्षानंतर की तुमच्यासाठी
तुमच्या बॅच मधल्या मुलांनी असं सेलिब्रेशन केलं पाहिजे, या गोष्टी झाल्या पाहिजे. हे स्वप्न घेऊन मी चाललोय आणि ते तुम्हाला करायचं आहे. त्या इंटेन्शनने, त्या जिद्दीने, त्या म्हणतात ना त्या लेवलला जाण्याच्या हिशोबाने तुम्ही मेहनत करा. येत्या काही वर्षानंतर तुमच्या प्रत्येकाच्या ब्रांच असतील, त्या ब्रांचमध्ये तुम्हाला गुरुपौर्णिमा असं तुमचे स्टुडंट येऊन तुम्हाला सेलिब्रेट करतील. जसं मी बसलोय तसे तुम्ही लोक बसले पाहिजेत आणि तुम्हाला तुमचे स्टुडंट येऊन तुम्हाला असं गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करतील. हे मी स्वप्न घेऊन चाललं, तर तुम्ही पण त्याच हिशोबाने मेहनत करा. ओके, हेच माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. शब्दात सांगता येणार नाही असं सरप्राईज होता. थँक्यू सो मच. ओके, चला आता श्रुती इथे केक घेऊन येण्यापेक्षा, जेवण घेऊन येण्यापेक्षा आपण केक कापूया. स्टार्ट. हॅपी गुरु पौर्णिमा सर. सो गाईज, गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन, सरप्राईज सेलिब्रेशन सरांचं फायनली झालेलं आहे. खूप मस्त झाले सेलिब्रेशन. सगळ्या गोष्टी ॲज इट इज झाल्या. फक्त ते स्टार्टिंगला टाईम लागला सरांना आणण्यासाठी, तिथे फक्त थोडा गोळ झाला. बाकी स्टार्ट टू एंड प्रोग्राम खूप मस्त झाला. सरांना खूप आवडलं. आणि हेच बोलून मी व्हिडिओ समाप्त करते. प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आम्हाला. थँक्यू.